तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची जबरदस्त या ठिकाणी भरती आलेली आहे. जबरदस्त म्हणजे जागा जरी कमी असल्या तरी पण याला स्पर्धासुद्धा कमी राहणार आहे. का राहणार आहे ते मी पुढं तुम्हाला ह्या जाहिरात सांगताना सांगणारच आहे. त्यामुळे तुमचं जर वय बसत असेल, शिक्षण बसत असेल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरा. पगारसुद्धा चांगला आहे मित्रांनो, 38,600 प्रति महिना एवढा पगार आहे. त्यामुळे प्रत्येकाने फक्त तलाठी किंवा पोलीस भरतीच्या पाठीमागं पळण्यापेक्षा, तिथं स्पर्धा वाढवण्यापेक्षा मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या जाहिराती भरत चला. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी सक्सेस होण्याचा रेशो जास्त असतो. वय जर बघितलं तर ओपनसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, 18 ते 38, आणि बाकी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 10वी असेल, टायपिंग असेल, 10वी टायपिंग, त्यानंतर इंजिनिअरिंगवाले असतील, त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर जे BCOMवाले आहेत, ह्या सगळ्यांसाठी या ठिकाणी मित्रांनो काय आहे, संधी उपलब्ध आहे. त्यामुळं अवश्य या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जर पात्र असाल तर तात्काळ फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकलसुद्धा या ठिकाणी काही अभ्यासक्रम अभ्यासावा लागेल. तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही पण आपल्याकडे उपलब्ध आहे. स्क्रीनवर जो दिसतो नंबर, यावरती तुम्ही नंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अभ्यास साहित्य लागेल, तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. अगदी टू द पॉईंट टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला दोन्ही पण या ठिकाणी दिलं जाईल. या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. या ठिकाणी आपण जर बघितलं, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं या ठिकाणी जाहिरातीचं नाव आहे. महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो वेगवेगळी पदं आहेत, जसे की वरिष्ठ लेखा असेल, लेखा अधिकारी आहे, सहाय्यक लेखा आहे, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी, लिपिक आहे, टंकलेखक आहे, भंडारपाल आहे. ओके, असे भरपूर या ठिकाणी पदं आहेत. कोणकोणत्या पदाला काय काय पात्रता लागते अगदी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यातील प्रत्येक पदानुसार तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जो पण त्यांनी अधिकृत सिलेबस दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला मित्रांनो हे सगळे मार्गदर्शकमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ओके, फक्त 380 रुपयामध्ये हे सगळं भेटत आहे. 72 48 93 0176 या नंबरला फक्त 380 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला, तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल, बॅचमध्ये ॲड केलं जाईल. तर अभ्यासक्रम काय आहे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. मग जसं की या ठिकाणी जर बघितलं, एक एक पद आपण पाहूया मित्रांनो. सुरुवातीला काही पदं कमी आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला सगळे टू झेड जाहिरात पाहिजे आहे. लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी म्हणून हे पद आहे. क्लास 1चं पद आहे मित्रांनो. ओके, सरळ सेवेतून या ठिकाणी गट अचं पद भरलं जातं आहे. यासारखी चांगली गोष्ट आपल्याला दुसरी कोणती नाही. मग या ठिकाणी काय लागतं आहे, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. ओके, तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, एक्सपिरियन्स पाहिजे आहे. त्यामुळे ह्या पदाबद्दल आपण जास्त नाही बोलत. दुसरं म्हणजे या ठिकाणी लेखा अधिकारी गट बचं पद आहे मित्रांनो. ह्याला सुद्धा जर आपण बघितलं तर एक्सपिरियन्स पाहिजे आहे. मग हे पण आपण जास्त डीपमध्ये नको पाहिला, कारण आपण सर्व फ्रेशर आहोत. ओके, आपलं फक्त शिक्षण झालेलं आहे, कुठलाही अनुभव नाही, हे समजून आपण ही जाहिरात पाहणार आहोत. मग फक्त फ्रेशर लोकांसाठी कोणकोणती पदं आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, फक्त फ्रेशर लोकांसाठी जर बघितलं तर पहिलं पद आपण त्यानुसार बघूया. सहाय्यक लेखा अधिकारी गट बचं पद आहे मित्रांनो. क्लास 2ची पोस्ट आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला वेतन असणार आहे. काय पाहिजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर, जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला पाहिजे आहे मित्रांनो या ठिकाणी कॉमर्स म्हणजे BCOMची काय पाहिजे आहे मित्रांनो, या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे. ओके, BCOMला सेकंड क्लास तुम्हाला झाला पाहिजे, म्हणजे सेकंड क्लासमध्ये मार्क मिळालेले असायला पाहिजेत. आणि फक्त तुम्हाला कॉमर्सची या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, डिग्री पाहिजे आहे बस. तर तुम्ही या ठिकाणी बिंदास काय होऊ शकता, पात्र होऊ शकता. हा फॉर्म या ठिकाणी काय करू शकता, सहाय्यक लेखा अधिकारी गट बचा फॉर्म भरू शकता. तसंच उपलेखापालसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. सेम क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, BCOM तुमचं सेकंड क्लासमध्ये पास पाहिजे आहे. त्यानंतर येतं मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट बचं हे पद आहे. याला पण जागा जर बघितल्या तर जबरदस्त जागा आहेत मित्रांनो, 144 जागा आहेत. ओके, कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे तुमचं काय पाहिजे आहे, इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे सिव्हिलमध्ये. ओके, इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे सिव्हिलमध्ये. तर म्हणजे फक्त डिग्रीच असावं असं नाही, तुमचं या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, डिप्लोमा जरी असला किंवा डिग्री जरी असेल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. किंवा तुमचं अजून त्याच्यापेक्षा जर या इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण झालेलं असेल तरीसुद्धा काय करू शकता, तुम्ही या ठिकाणी म्हणजे तुम्ही पुढं ME वगैरे जर केलेलं असलं तरीसुद्धा काय करू शकता मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म भरू शकता सिव्हिलसाठी. ठीक आहे, सिव्हिलसाठी 144 जागा आहेत. 38,600 ते 1,22,800 एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आणि या सिव्हिलचं सुद्धा तुम्हाला टेक्निकल आपल्याकडे या ठिकाणी बुक्स भेटणार आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जर आपण बघितलं तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकलसाठी सुद्धा या ठिकाणी पोस्ट आहे मित्रांनो. 16 जागा आहेत, परंतु या ठिकाणी याची चर्चा खूप कमी होते. त्यामुळं तुमचं जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असेल किंवा डिप्लोमा झाला असेल, ओके, इथं जर आपण बघितलं तर काय दिलं आहे बघा व्यवस्थित. तर जसं की या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधील किमान 3 वर्षे कालावधीचे पदविका धारण केलेले आहे ते सुद्धा या ठिकाणी चालतील इंजिनिअरिंगमध्ये. ठीक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल. त्यानंतर बघा,
लघुलेखक म्हणजे ज्यांचं या ठिकाणी लघुलेखन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही 2 पदं आहेत मित्रांनो. आता टायपिंगवाल्यांसाठी बघा, इथं जागा जास्त आहेत. कनिष्ठ लिपिक, टंकलेखक. ओके, कनिष्ठ लिपिकसाठी एकूण 46 जागा आहेत. काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय पाहिजे, कोणत्याही विद्यापीठाची तुम्हाला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे काय पाहिजे मित्रांनो, पदवी पाहिजे आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय पाहिजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, तर तुमच्याकडे टायपिंग पाहिजे आहे. काय पाहिजे मित्रांनो, टायपिंग. मराठी 30 आणि इंग्लिश 40 एवढं तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, टायपिंग पाहिजे. मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे टायपिंग आणि ग्रॅज्युएशन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असेल, बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता. मी तुम्हाला वारंवार तळमळीने सांगत असतो की बाबांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करता तर टायपिंग करून ठेवा, टायपिंग करून ठेवा. उगीचच प्रत्येकाने तलाठी भरतीच्या नादी लागू नका. तलाठी भरतीची कॉम्पिटिशन मी पाठीमागं टाकलेला आहे 4 दिवसापूर्वीच व्हिडिओ. 4,500 जागासाठी पाठीमागं जवळपास 11 लाख फॉर्म आले होते मित्रांनो. ओके, 10 ते 11 लाख फॉर्म आले होते. त्यातले 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ओके, तसंच पोलीस भरतीचं पण पाठीमागं 17 लाख फॉर्म आले होते. त्यामुळे ह्या तुलनेने हे फॉर्म कमी येतात. इथले 20,000, 30,000, 40,000 खूप झाले याला फॉर्म. ठीक आहे, त्यामुळं असे फॉर्म भरत चला. त्यामुळे टायपिंग करून ठेवा, इथं खरी संधी असते. ओके, प्रत्येकाने एकाच तेवढ्याच पोस्टच्या पाठीमागं लागू नका की झालं तर तलाठी, झालं तर कंबाईन, अजून पण भरपूर डिपार्टमेंट असतात मित्रांनो. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी आजमावले पाहिजेत. पुढं बघा, सहाय्यक भंडारपाल गट कचं पद आहे. 13 पदं आहेत मित्रांनो या ठिकाणी. इथं जर आपण बघितलं तर 19,600 ते 63,200 एवढं वेतन आहे. काय पाहिजे तर तुमचं पहिली गोष्ट म्हणजे 10वी झालेलं पाहिजे. आणि सोबतच तुम्हाला बघा काय पाहिजे मित्रांनो, टायपिंग पाहिजे. ओके, इथं जर बघितलं तर इथं पण 30 टायपिंग आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40. तर मराठी 30 इंग्लिश 40 करून ठेवा, करून ठेवा. ओके, फक्त 10वी आणि टायपिंग असेल तरीसुद्धा तुम्ही आता भरू शकला असता ना. ठीक आहे, सहाय्यक भांडारपालसाठी. त्यामुळे टायपिंग करून ठेवा. पुढं बघा, सिव्हिलसाठी तर भरपूर जागा येतात. तुम्हाला जर कोण तुमच्यात असेल, तुम्हाला करिअरचं मार्गदर्शनसाठी विचारत असेल किंवा कोणतं इंजिनिअरिंग करू, मला पुढं गव्हर्नमेंटला पण ट्राय करायचं आहे, तर तुम्ही त्याला बिंदास सांगा की बाबा बाकीच्या फील्डमध्ये जाण्यापेक्षा, बाकीच्या ब्रँचेस निवडण्यापेक्षा, ओके, तुम्ही काय कर, तर तुला गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा असेल इंजिनिअरिंग करून, तर तुम्ही सिव्हिलला घे असं तुम्ही म्हणू शकता. कारण भरपूर जागा मित्रांनो सिव्हिलच्या निघत असतात. मग इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्ही काय सांगू बघा, स्थापत्य अभियांत्रिकी गट कचं पद आहे. 48 जागा आहेत टोटल. ठीक आहे, किती आहेत, 48 जागा आहेत. आणि इथं जर बघितलं तर ह्याला पात्रता काय पाहिजे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला पात्रता पाहिजे आहे या ठिकाणी जसं की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यात येणारे काय पाहिजे आहे, 10वी तर पाहिजेच आहे. सोबतच स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा पण चालेल. सिव्हिल डिप्लोमा पाहिजे, सिव्हिल डिग्री पाहिजे आहे, हे 2 पाहिजे असेल. हे जर 2 असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, फॉर्म भरू शकता. तर असे हे वेगवेगळे पद आहेत. मग आपल्याकडे सिव्हिलचं उपलब्ध आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बाकी मेकॅनिकलचं साठी सुद्धा आपल्याकडे स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. लिपिकसाठी लिपिक टंकलेखकसाठी उपलब्ध आहे. तर नक्की काय करू शकता, फॉर्म भरल्यानंतर आपण संपर्क साधा. बाकी 18 ते 38 ओपनसाठी वयोमर्यादा आहे. 18 ते 43 SC ST OBCसाठी या ठिकाणी वयोमर्यादा आहे. ते तर आपण या ठिकाणी मागाशी पाहिलेलंच आहे. फॉर्म भरताना तुम्हाला आता ही परीक्षा कोण घेणार आहे, तर ही परीक्षा घेणार आहे IBPS. कोण घेते मित्रांनो, IBPS ही संस्था तुमची काय करणार आहे, तर परीक्षा घेणार आहे. आणि त्यांची परीक्षा फी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता, खुल्या प्रवर्गाला 1,000 आहे, बाकीच्यांना 900 रुपये आहे. ओके, TCS IBPचे ही फी स्ट्रक्चर काही नवीन नाही आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर बाकी सगळ्या गोष्टी आपण महत्त्वाच्या पाहिलेल्या आहेत फॉर्म भरण्यासाठी जे पण लागतं आहे ते. तर हे PDF ऑलरेडी आपण काय केले, टेलिग्रामला पण टाकतोय. त्याचा अभ्यासक्रमसुद्धा यांनी दिलेला आहे, काय काय लागतं. टेक्निकलसुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. ओके, टेक्निकलचं सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रम आहे. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार आहे. यांत्रिकीसाठी, अभियांत्रिकीसाठी, म्हणजे कनिष्ठ अभियंतासाठी यांत्रिकी असेल, स्थापत्य असेल, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलं, लेखासाठी विचारलं असणार आहे. त्यामुळं आणि बाकी कनिष्ठ लिपिकसाठी, लिपिक टंकलेखकसाठी बाकी हाच सिलेबस आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता जी काही, त्याला काय तुम्हाला टेक्निकल नाही विचारलेलं, त्याला नॉन टेक्निकल आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, या पद्धतीने हे सर्व आपण पाहिलेलं आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं बाकी कॅटेगरीला 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे. ओके, तर ही सगळी आपापल्या कॅटेगरीनुसार अजून पण आपण या ठिकाणी बघू शकता, आरक्षणानुसार वयोमर्यादा दिलेल्या आहेत. हे वय कोणत्या तारखेला मोजायचं आहे, तर 1 नोव्हेंबर 2025 रोजी हे वय आपल्या या ठिकाणी काउंट करायचं आहे, मोजायचं आहे. याबद्दल अजून जरी तुम्हाला काय विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. बाकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल सांगितल्याप्रमाणे स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर फक्त 380 मध्ये हे उपलब्ध आहे. 72 48 93 01 76 या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता.
वेगवेगळ्या भरत्या येत असतात मित्रांनो. तर सर्व अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. इंजिनिअरिंग झालेल्या त्यांनाही याचा फायदा होईल किंवा टायपिंग झालेल्या.